सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवानी तालुका ग्राम पंचायत देवली में पहली बार अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा का आयोजन हुआ था। हम आपको बता दें कि महाराज शोपन पटोले साहब के नेतृत्व में भागवत कथा का आयोजन हुआ और संपन्न हुआ। तो वहीं पे रामदास महाराज जो हैं कि बहुत ही सुंदरता पूर्वक 6 दिन तक कथा का उन्होंने लोगों को सुनाया, जो लोग बहुत ही प्रभावित हुए। और पहले दिन तो महाराज जी बता रहे थे कि इतनी भीड़ नहीं हुई थी, लेकिन धीरे धीरे लोगों को अच्छा लगने लगा और वो भीड़ बढ़ती गई। तो इस तरह से इस गांव में भी सप्ताह का कार्यक्रम चालू हुआ। आजू बाजू के हर ग्राम पंचायतों में कथा होता था, सप्ताह होता था, लेकिन देवली में ये परंपरा नहीं चल रही थी। पहले कुछ साल 1.5 दिन का कथा होता था, लेकिन बाद में वो भी बंद हो गया था। तो चलिए हम दिखाते हैं आपको। माझा ज्ञानराज गोपाळ शिलायावटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग। खूप गोड प्रसंग, ज्ञानोबराचे खूप उपकार आहेत आपल्यावर। विठाला राहत होता तुर्क, तातार, मंगोल, ब्राह्मणी, निजामी, डचांची सत्ता होती इथं। नंतर 150 वर्ष इंग्रज आले, पण भाषेचा कुठल्या प्रकारचा प्रभाव पडू दिला नाही। ज्ञानोबराचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत, ते जतन करून ठेवलं तसंच। तो काबूलवरून अल्लाउद्दीन खिलजी आला त्या चित्तरगडाला आपलंसं करण्याकरता। राणी खूप सुंदर होते, पद्मावती तिचं नाव। खाली आला आणि वेढा टाकला, 2 महिने थांबला तिकडे। ते आता फुटतच राहणार। विठाला आता मला सूचना आलेली आहे, जोपर्यंत आम्ही असा हात करत नाही तोपर्यंत संपू नका, कारण आता स्वयंपाकाला सुरुवात झाली। विठाला काबूलवरून आला होता तो पद्मावतीला आपलंसं करण्याकरता। 2 महिन्याचा वेढा टाकला। 2 महिन्यात एक सुद्धा सैनिक खाली आला नाही। काय विचार केला त्यानं? बस म्हटलं 2 महिने फुकट गेलेत, आता परत जायचं। निघाला एक 5-25 किलोमीटर पुढे गेल्यानंतर चित्तरगडाकडे त्याचं लक्ष गेला, तर त्याला शेकोट्या दिसल्या। रात्रीची वेळ होती, संध्याकाळची वेळ। शेकोट्या दिसल्या, 15-20 शेकोट्या दिसल्या। त्याने एका शेतकऱ्याला विचारलं, ह्या शेकोट्या कसल्या आहेत? म्हटलं शेकोट्या कसल्या? ते शेतकऱ्याला सांगितलं, तुम्हाला माहित नाही का, गडावर सैनिक आहेत, म्हणजे उन्हाचे दिवस आहेत आणि शेकोट्या का पेटवल्या? शेकोट्या म्हटलं शेकोट्या नाहीत, तिथं प्रसाद चालू आहे, जेवण चालू आहे म्हटलं। मग एवढे 15-20 ठिकाणी जेवण चालू आहेत का म्हटलं? त्यांना सांगितलं तसं नाही, राजाच्या दरबारी भरपूर सैनिक आहेत आणि वेगवेगळ्या जातीचे आहेत। ब्राह्मण लोक मराठ्यांच्याकडे जेवायला येत नाही आणि मराठे दुसऱ्यांच्याकडे जेवायला जात नाही म्हटलं। वेगवेगळ्या जातीचे सैनिक आहेत, प्रत्येकाची पंगत वेगवेगळी आहे। त्या शेकोट्या दिसत आहेत ना, तिकडे त्यांचं जेवण चालू आहे। तो अल्लाउद्दीन खिलजी खाली उतरला घोड्यावरून, टाळी वाजवली आणि सैन्य परत फिरवलं त्याला सेनापतीनं विचारलं, सैन्य का परत फिरवलं तुम्ही? 2 महिने फुकट गेलेत आणि परत जायचं का आता लढायला? त्यांना सांगितलं, या चित्तरगडावरचे सैनिक जेवायला एकत्र येत नाही, ते लढायला कधी एकत्र येणार? चला आपण त्यांच्यावर आक्रमण करू। आणि त्याने आक्रमण केलं, पर्यायानं तो किल्ला त्याने घेतला। मला सांगायचं एवढंच आहे, ज्ञानोबराने 18 पगड जाती 750 वर्षापूर्वी एका पंक्तीत बसवल्या। विठाला
ज्ञानोबाऱ्यांनी सगळं समाजाला एकत्र केलं महाराज 750 वर्षापूर्वी. ज्ञानोबाऱ्यानंतर 250 वर्ष अंधार पडला होता. मग एकनाथ महाराज आले, परत कचरा घाण काढून टाकली. नंतर परत 200 वर्ष अंधार पडला. नंतर तुकोबाराय आले, त्याने कचरा समाजातला काढला. ही विविधता आपल्या संतांमध्ये दिसून येते. जरी विचार वेगवेगळे असतील पण काम मात्र धर्माचंच केलंय. विठाला विठाला म्हणून आपल्या वाट्याला प्रसाद आहे, नाहीतर प्रसाद आला नसता. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष साक्षात दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद आहे, म्हणजे काला आहे. कितीतरी मटकी फुटली असतील, कितीतरी प्रसाद खाल्ला असेल, पण तो प्रसाद नाही हो. ज्या दिवशी आत्मतत्वानं प्रभू परमात्म्याचं दर्शन होईल, देवाचं दर्शन होईल, वृत्ती तदाकार होईल, त्या दिवशी आपल्याला प्रसाद मिळाला म्हणून समजा. विठाला भाग्यवान लोक आहोत. कुंडलिकावरदे विठ्ठल ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार एक काला. हॅलो, रिपीट शेवट गडे गानो भाचे ज्ञान ज्ञान गडे गानो गानो गान गडे गानो भगवान तुकोबाचे आमगर चिले अति
सर्वांनी 2 मिनिटं बसायचे, जागेवरच बसायचे. अखंड हरिनाम सप्ताह 16 भागवत कथा गेली 7 दिवस काय असं चाललं होतं. 2 मिनिटं बसा, फक्त 2 मिनिटं. असे संतवृंद आपल्याला लाभलेले आहे. बरेचशी बाहेरून आलेली पाहुणे मंडळी, सर्वांचं मी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो आणि सर्वांचं स्वागत सुद्धा करतो. या कार्यक्रमाला उपस्थिती खरं सांगायचं झालं तर या कार्यक्रमाला जी चालना जी मिळाली आम्हाला, ते हरिभक्त पारायण आमचे परमार्थ स्नेही वासुदेवजी महाराज ढोळे इथे बसलेले आहेत. आमच्या गावामध्ये त्यांचा उत्तररात्रीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम चालू असताना त्यांना मध्येच त्यांना टाहू फुटला की ते म्हणायला लागले की मी असं कोणी मला सांगितलं नाही की बाबा आमच्या गावामध्ये कार्यक्रम होतो का नाही होत, का मला कोणी बोलायला सांगितलं नाही का बाबा तुम्ही बोला का गावात कार्यक्रम होत नाही तुमचा. कार्यक्रम चालू असताना महाराजांचा टाहू फुटतात का देवाने मला काय बुद्धी दिली मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की या देवळी गावामध्ये कार्यक्रम व्हावा. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होत असतो. वासुदेव महाराजांच्या मुखातून निघून गेला परंतु ते आमच्या हृदयात बसलं. तिथून आम्हाला प्रेरणा मिळाली की काहीतरी गावामध्ये कार्यक्रम हा उपक्रम भले 1.5 दिवसात का होईना करावा. इथे आमचे परमात्मा स्नेही दिलीप महाराज बजागे बसले. बऱ्याच वेळा आमच्या घरी त्यांचं येणं झालं. म्हटलं महाराज जे पण तुम्हाला काही पाहिजे, महाराज मंडळी असो, सातकरी मंडळ असो, जेवणाच्या पंक्ती असो, जे पण काय असतील तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही 1.5 दिवसाचा का होईना पण हा उपक्रम चालू करा. बरेचसे मंडळींनी आम्हाला भरपूर असा सपोर्ट केला. महंत श्री सत्यशोधानंद महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दशरथजी महाराज पाठोळे यांनी सांगितलं की या कार्यक्रमाला तुम्ही बिंदास उभे राहा, थोडी छाती तुमची ठेवा. बाळदादा बोलवले यांनी सांगितलं जे पण काय लागेल ते आम्ही देऊ. त्यांनी हा पूर्ण विनामूल्य मंडप दिला आम्हाला. सर्वांचा जास्त उशीर घेत नाही, आपण 2 दिवस तेच सांगत आलोय. फक्त ही जी मंडळी आलीत यांच्याकरता मी बोललो. मी वासुदेवजी महाराज यांना विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यायचंय. की देवळी ग्रामस्थांना धन्यवाद देतोय. या युगामध्ये एखाद्या प्रबोधनकारांनी बोलावं आणि त्याच पद्धतीने अनुकरण करावं हे फार कमी पाहायला मिळत आहे. पण मी उगाने या ठिकाणी बोलून गेलो. पण माझं बोलणं या ग्रामस्थांनी अगदी मनाला लावून आपल्या गावात उत्सव व्हावा या भावनेने हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला. आणि गेले 7 दिवस या कार्यक्रमाचे मी व्हिडिओ पाहत होतो. पण कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी मला येता आलं नाही. पण परत काल वासुदेव दादांचा फोन आला की महाराज काही करा पण उद्या तरी येण्याचा प्रयत्न करा. म्हटलो काही हरकत नाहीये. दिलीप महाराजांनाही मी रात्री फोन केला 11 वाजता. म्हटलो महाराज काही झालं तरी चालेल पण आपण जाऊया. पण इथे आल्यानंतर खरं तर मी कधी बोललो होतो हे माझ्या आज लक्षात आलं. हा ती बोलून गेलो मी, पण मला तेवढं लक्षात नव्हतं. पण त्याने ते लक्षात आणून दिलं की तुम्ही बोलले होते म्हणून. मी बऱ्याच ठिकाणी बोललोय आणि माझं बोलणं खरं झालंय आहे.
आणि याही गावात ते खरं झालं याचा मला सार्थ आनंद होतो आहे। गेले 7 दिवस आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात। ज्यांच्या मुखारविंदातून आपण ही कथा श्रवण केली ते आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र दशरथ महाराज पाटोळे महाराजांनाही धन्यवाद आणि या सर्व ग्रामस्थांना आयोजकांना आणि या सर्व मंडळाला धन्यवाद देतो। या ठिकाणी मला सन्मानित केल्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामस्थांचे धन्यवाद आणि या ठिकाणी थांबतोय। रामकृष्ण हरी। आपल्या पडघा विभागामध्ये असे गाव आहेत का त्या गावामध्ये नामसप्ताह कुठलाही होत नसतो। असे बरेच वंचित गाव आहेत। त्यामध्ये एक देवली गाव होतं, परंतु देवली गावाने एवढा उच्चांक गाठलेले या एकच वर्षामध्ये का असं वाटतंय का फार जुना काळातला सप्ताह असावा, 40-42 वर्षांपासून हा सप्ताह असावा असं मला इथे आल्यानंतर वाटलं। परंतु खूप आनंद वाटतो की आज देवली गावामध्ये एवढा उत्साहाने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि हा कार्यक्रम चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहावा ही आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया। ज्यांच्या मुखारविंदात त्या हरिभक्तपरायण आदरणीय दशरथजी महाराज पाटोळे खूप सुंदर त्यांचं कथा म्हणजे वक्तृत्व अगदी शांत आहे, सर्वांना कळेल उमजेल साध्या सोप्या भाषेमध्ये असे आपल्यापर्यंत त्यांनी पोचवलेलं आहे आणि त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना परमार्थाची आवड निर्माण व्हावी हे आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया। हे खरं म्हणजे बालिकावर हरवी भावांते महाराज साईनाथ शेठ पाटील साहेब त्या पदारामध्ये जे हार सेवा दिली ते आमचे भाऊजी हरिभक्तपरायण मारुती महाराज शिलार यांना विनंती असेल का त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। एकदा त्यांच्यासाठी टाळ्या घालावी। यांना विनंती असेल की त्यांनी हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। राज जी आज आप देवली ग्राम पंचायत में 7 दिन से भागवत कथा का आयोजन किया था, कैसा यहाँ का प्रतिसाद मिला और ये जो कथा आपसे करवाए हैं उनके बारे में क्या कहना चाहेंगे और गांव के लोगों के बारे में क्या कहना चाहेंगे, किस तरह से यहाँ पे आपको प्रतिसाद मिला? जैसे कि देखा जाता है कि कथा सुनने के लिए लोग आते नहीं हैं ज़्यादातर, तो हम तो आए नहीं थे, हम देखे नहीं थे, तो आप बताइए कि कैसा प्रतिसाद रहा और क्या कहना चाहेंगे लोगों से? पांडुरंगाच्या कृपेने साधू संत देवळी गावामध्ये खूप सुंदर आयोजन केलं आणि कथा प्रवक्ता म्हणून मला या ठिकाणी त्यांनी निमंत्रण दिलं। खरं म्हणजे गावामध्ये कुठल्याही प्रकारचा नाम सप्ताह होत नव्हता। आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही 1 दिवसाचा तरी कार्यक्रम करा। काही मंडळींनी सांगितलं ठीक आहे, काही मंडळी सांगतात आम्हाला जमणार नाही, झेपणार नाही, कार्यक्रम होणार नाही, कारण सगळेच जण आम्हाला सहकार्य करणार नाही। पण ज्या वेळेला 2-4 लोकांनी नियोजन चांगल्या पद्धतीने करून पत्रिका घराघरापर्यंत पोहोचवली, पहिल्या दिवशी कमी प्रमाणात भाविक या ठिकाणी आले, पण दुसऱ्या दिवसापासून इथला माहोल पाहून हा कार्यक्रमाचा आनंद एकमेकाला जसं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे त्याप्रमाणे हा कार्यक्रम कानावर पडला आणि त्यांना सगळ्याला आनंद वाटला आणि सगळी लोक गावातले ग्रामस्थ, पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, सदस्य असतील, सर्व लोक या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग करून या कार्यक्रमामध्ये तन्मन धनाने त्यांनी सहकार्य केलं। त्यांना खूप आनंद मिळाला या 7 दिवसामध्ये। रात्री माझ्या माहितीप्रमाणे इथं आमच्या ज्या मुली होत्या
त्या सगळ्या रडायला लागल्या की कृष्ण आम्हाला सोडून जातोय. हा भागवत कथेचा का आनंद 2025 मध्ये आमच्याकडून कुठंतरी थांबला जातोय. परत आम्हाला 2026ची वाट पाहावी लागणार आहे. म्हणून मी बोलून गेलो की 365 दिवस आपल्यासाठी हा रिचार्ज आहे. हा आनंद जगात नाही, स्वर्गात नाही, कुठंच नाही. या 7 दिवसात या भाविकांच्याकडून, ग्रामस्थांच्याकडून मला वैयक्तिक दशरथ महाराज पाटोळे खूप आनंद यांच्याकडून मला मिळाला. खूप रिस्पॉन्स, खूप उत्साहित अशा प्रकारची मंडळी. माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15 लोक इथं माळकरी झाले. वारकरी संप्रदायाचं नाव अशाच प्रकारचं वाढत राहू. त्यांच्याकडून अशाच प्रकारचं काम मी भविष्यात इकडे येईल किंवा न येईल, मला बोलवतील किंवा न बोलवतील, पण तरीसुद्धा हा कार्यक्रम त्यांनी अशाच प्रकारचा पुढे न्यावा. ईर्ष्या, द्वेष, मत्सरात कुठल्याच प्रकारची भावना यांच्यामध्ये नसावी. चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं, सत्कर्माची ऊर्जा त्यांना परमात्म्यानं द्यावी. प्रभू परमात्म्याला एकच विनंती करतो, सर्वांनी सुखी संतो, सर्व संतो निरामया, सर्व भद्राणी पश्यन्ति मा कश्चित् दुःख भागवेत. यांचं सगळ्यांचं ईश्वर कल्याण करू, हेच मागणं ईश्वराकडे करून 2 शब्दाला विराम देतो. आता लाईव्ह